मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपण जे काही आहोत ते आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळेच। त्यांचं ऋण आपण कधीच पूर्ण फेडू शकत नाही, पण कृतज्ञतेने त्यांना स्मरू नक्की शकतो। अशा या स्मरणाचा दिवस म्हणजेच सर्वपितृ अमावस्या। आज आपण जाणून घेणार आहोत या दिवसाचं महत्त्व, परंपरा आणि रहस्य। 21 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या। 4 राशींना धोकादायक इशारा मिळणार। मित्रांनो, ही रात्र काही साधी रात्र नसेल। हीच ती तिथी आहे जेव्हा सर्वपितृ अमावस्येचे आगमन होईल, ज्याला पितरांच्या शांती आणि श्राद्धाचा सर्वात मोठा दिवस मानला जातो। पण यावेळची अमावस्या सामान्य नसेल। यावेळीचा संयोग असे ग्रहयोग तयार करतो आहे जो अचानक घटना, मोठे उलथापालथ आणि जीवनावर खोल परिणाम होण्याचे संकेत देतो आहे। 21 सप्टेंबरच्या रात्री 12:16 वाजल्यापासून अमावस्या सुरू होईल आणि ती 22 सप्टेंबरच्या रात्री 1:22 पर्यंत चालेल। पण उद्या तिथीनुसार तिला 21 सप्टेंबरलाच मान्यता दिली जाईल। आणि हेच सर्वात मोठं रहस्य आहे, कारण यावेळी अमावस्या रविवार म्हणजे सूर्याच्या दिवशी पडत आहे। सूर्य जो आत्मा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे, त्याच दिवशी अंधकाराच्या छायेत झाकला जाईल। ज्योतिषशास्त्राच्या भाषेत याला अत्यंत शक्तिशाली आणि अशुभ योग मानला जातो। यावेळी राहुकेतू सक्रिय असतील, शनी वक्री राहील, मंगळ उग्र अवस्थेत असेल आणि चंद्रमा अमावस्येच्या रात्री आपली शक्ती गमावेल। म्हणजेच ब्रह्मांडाचे संतुलन बिघडेल आणि त्याचा थेट परिणाम अनेक राशींच्या जीवनावर दिसेल। काहींसाठी ही अमावस्या कुटुंबात कलह, आरोग्याच्या समस्या आणि अचानक आर्थिक नुकसान घेऊन येऊ शकते, तर काही राशींना करिअर आणि सामाजिक प्रतिमेवर मोठा दबाव सहन करावा लागू शकतो। मित्रांनो, शास्त्रांमध्ये अमावस्येला नेहमीच उलथापालथीचा काळ म्हटले आहे। आणि जेव्हा ती सर्वपितृ अमावस्या असते, तेव्हा पितरांची ऊर्जा पृथ्वीच्या समीप येऊन जीवनावर खोल परिणाम करते। अशा वेळी ज्यांच्यावर पितृदोष आहे त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी, पण घाबरण्याची गरज नाही। जर तुम्ही योग्य उपाय केले आणि पितरांना प्रसन्न केले, तर हीच अमावस्या तुमच्यासाठी संकटमोचकही ठरू शकते। पिंपळाखाली दिवा लावणे, काळे तीळ आणि दूध अर्पण करणे, शिवलिंगावर जल अर्पण करणे आणि गायींची सेवा करणे, हे उपाय पितरांना प्रसन्न करतील आणि त्यांच्या कृपेने जीवनात अंधकाराऐवजी प्रकाश येईल। तर मित्रांनो, 21 सप्टेंबर 2025 ची ही अमावस्या एक चेतावणीही आहे आणि एक संधीही आहे। आता प्रश्न असा आहे की कोणत्या त्या राशी आहेत ज्यांच्यावर यावेळच्या अमावस्येचा सर्वात खोल परिणाम होणार आहे? चला जाणून घेऊया सविस्तर। नंबर 1, तुळ राशी। तुळ राशीवाल्यांनो, सावध व्हा। 21 सप्टेंबर 2025 ची सर्वपितृ अमावस्या तुमच्यासाठी साधी नसेल। हा काळ तुमच्या जीवनात एक कॉस्मिक चेतावणी घेऊन येतो आहे। विशेषतः तुमच्या कुटुंब आणि गृहस्थ जीवनाशी संबंधित परिस्थितींमध्ये ज्योतिष सांगते की जेव्हा राहुकेतू आणि अमावस्येची तिथी एकत्र येते, तेव्हा त्याचा परिणाम अत्यंत खोल होतो। म्हणूनच या अमावस्येचा प्रभाव तुमच्या घरच्या वातावरणाला पूर्णपणे बदलू शकतो। यावेळी घरातील मोठ्या वडीलधाऱ्यांचे आरोग्य चिंतेचा विषय होऊ शकतो। अचानक हॉस्पिटलच्या करा, औषधांचा खर्च आणि उपचाराची टेन्शन तुमचे मानसिक संतुलन ढासळवू शकते। जमीन जुमल्याशी संबंधित प्रकरणे गुंतागुंतीची होऊ शकतात। पितृसंपत्तीचे वाद वाढू शकतात आणि भाऊ-भावांमधील गैरसमज नात्यांना कमजोर करू शकतात। पती पत्नीमधील तणाव आणि मुलांबाबतची चिंता हे देखील या अमावस्येच्या काळ्या सावलीचा भाग ठरू शकते। राहुकेतूचा परिणाम तुमच्या मनाला अस्वस्थ करेल। निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि तणाव इतका वाढू शकतो की झोप पूर्णपणे उडून जाईल। सर्वात मोठे आव्हान असेल तुमची आर्थिक स्थिरता। अचानक खर्च वाढतील, पैसा येईल पण टिकणार नाही। कधी औषधांवर, कधी घरच्या वादांवर, तर कधी कायदेशीर बाबींवर। सेव्हिंग्ज कमी होऊ शकतात आणि भविष्यासंबंधीची चिंता अजून वाढू शकते। हे सारे संकेत आहेत की पितरांची कृपा कमी होत आहे। जेव्हा पितरांची आशीर्वादाची शक्ती साथ देत नाही,
तेव्हा माणसाचे प्रत्येक काम वारंवार अडकायला लागते. म्हणून तुळ राशीवाल्यांनो, ही अमावस्या हलक्यात घेऊ नका. रात्री घरच्या देव्हाऱ्यात शुद्ध तुपाचा दिवा लावा. पाण्यात काळे तीळ आणि दूध मिसळून पितरांना अर्पण करा. त्यांच्या नावाने प्रार्थना करा आणि वचन द्या की त्यांच्या दिलेल्या मूल्यांचा तुम्ही आदर करा. नंबर 2. कुंभ राशी. कुंभ राशीवाल्यांनो, तयार व्हा, कारण 21 सप्टेंबर 2025 ची सर्वपितृ अमावस्या तुमच्यासाठी साधा दिवस नाही. ही ती काळी रात्र आहे जेव्हा नशीब तुमच्या संयम, करिअर आणि प्रतिष्ठेची सर्वात मोठी परीक्षा घेईल. या अमावस्येचा प्रभाव थेट तुमच्या व्यावसायिक जीवनावर होईल. अचानक ऑफिसमध्ये क्लॅश होऊ शकतो. सहकाऱ्यांशी भांडण, बॉसशीट कराव किंवा कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी कडू वाद, हे सगळं तुमच्या मेहनतीने कमावलेल्या इमेजला हादरवू शकते. जे लोक बाहेरून तुमचे मित्र असल्याचा दिखावा करतात, तेच मागून तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात. राहू, केतू आणि अमावस्येचा हा संगम लपलेले शत्रू सक्रिय करेल. अफवा, चुगली आणि मागे निंदानालस्ती तुमच्या चारही बाजूंनी पसरू शकते. तुमच्या परफेक्शनवर ही प्रश्नचिन्ह उभे राहतील. छोट्या छोट्या चुका लोक वाढवून दाखवतील. आणि एवढंच नाही तर समाज आणि कुटुंबातही तुमच्या प्रतिष्ठेबाबत चर्चा होऊ लागतील. आर्थिक आणि कायदेशीर अडचणी हे देखील या काळात मोठं डोकेदुखीचं कारण ठरू शकतात. नोकरी जाण्याची भीती, उत्पन्नात घट किंवा अचानक कोर्ट केससारखे वाद तुमच्या त्रासात भर घालू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना प्रतिस्पर्ध्यांकडून मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. हे सगळं का होतं आहे? कारण पितरांचा राग स्पष्टपणे दिसतो आहे. जेव्हा पितृदोष सक्रिय होतो तेव्हा माणसाचे नाव, कीर्ती आणि मानसन्मान धोक्यात येतात. पण घाबरू नका, उपायही आहे. या दिवशी पितरांच्या नावाने गरिबांना अन्नदान करा. भुकेल्यांना अन्न द्या आणि सकाळी सकाळी कावळ्याला पोळी खाऊ घाला. हा सोपा उपाय तुमच्या पितरांना तृप्त करेल आणि त्यांच्या कृपेने हा नकारात्मक परिणाम बराच कमी होईल. नंबर 3. मेष राशी. मेष राशीवाल्यांनो, सावधान राहा. 21 सप्टेंबर 2025 ची ही सर्वपितृ अमावस्या तुमच्या जीवनात असा काळ घेऊन येऊ शकते जो तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. हा असा काळ असेल जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड अंधकारात बुडेल आणि त्या अंधकाराची सावली तुमच्या भाग्यावरही पडू शकते. या अमावस्येचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि अपघात भावावर दिसेल. अचानक दुखापत होणे, गाडी किंवा वाहनाशी संबंधित त्रास, छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया किंवा आरोग्याशी निगडीत मोठा खर्च, अशा परिस्थिती या काळात तुमच्या समोर येऊ शकतात. त्याचबरोबर कौटुंबिक कलह, नात्यांमध्ये तणाव आणि पितरांची अप्रसन्नता तुमच्या मनाला बेचैन करू शकते. ज्योतिषाच्या दृष्टीने पाहिल्यास राहुकेतूची सक्रियता तुमच्या भाग्याला गुंतागुंतीचे करू शकते. मंगळ उग्र स्थितीत राहून छोट्या छोट्या चुका देखील मोठं नुकसान करून देऊ शकतो. शनी वक्री असल्यामुळे घरपरिवाराच्या जबाबदाऱ्या जड ठरू शकतात आणि चंद्राची शून्यता मानसिक थकवा आणू शकते. म्हणजेच ही अमावस्या तुमच्यासाठी एका परीक्षेसारखी आहे. जर तुम्ही सावध राहिलात तर परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील, पण बेफिकिरीने नकारात्मक परिणाम वाढू शकतो. संकेत स्पष्ट आहे. अचानक अशी एखादी घटना घडू शकते ज्यामुळे तुमची दिनचर्या हादरून जाईल. घरच्या एखाद्या वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची चिंता निर्माण होऊ शकते. आर्थिक नुकसान किंवा उत्पन्नात अडथळे जाणवू शकतात. काही जातकांना कोर्ट कचेरी, शत्रुपक्ष किंवा ऑफिसमध्ये बॉसशीट कराव अशा परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते. पण लक्षात ठेवा, हा काळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सतर्क करण्यासाठी आहे. पितरांचा राग इथे सर्वात मोठं कारण असू शकतो. जर तुम्ही श्राद्ध, तर्पण आणि दान पुण्य यामध्ये निष्काळजीपणा केला असेल तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर आणि मानसिक स्थितीवर होऊ शकतो. झोप न लागणे, बेचैनी वाढणे, कामात वारंवार अडथळे येणे हे सगळे संकेत असू शकतात की पितरांच्या आत्मा तुमच्याकडून शांतीची मागणी करत आहे. मेष राशीवाल्यांनो, या अमावस्येला उपाय करणे अत्यंत गरजेचं आहे. रात्री पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
पितरांसाठी पाण्यात काळे तीळ आणि दूध अर्पण करा. शिवलिंगावर कच्चं दूध चढवा आणि कावळ्याला पोळी खाऊ घाला. नंबर 4. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाल्यांनो, सावध व्हा. 21 सप्टेंबर 2025 ची सर्वपितृ अमावस्या तुमच्यासाठी साधी रात्र नाही. ही अमावस्या तुमच्या जीवनात आव्हान आणि सावधानतेची सर्वात मोठी परीक्षा घेऊन येत आहे. या रात्री राहुकेतू आणि अमावस्येची ऊर्जा तुमच्या भोवती अशा नकारात्मक लहरी पसरवू शकते की तुम्ही आतून अस्थिर वाटाल. अचानक आरोग्याशी संबंधित समस्या समोर येऊ शकतात. हॉस्पिटलला जावं लागू शकतं आणि काही प्रकरणात गंभीर स्थितीही निर्माण होऊ शकते. कोर्ट, पोलीस किंवा एखाद्या जुन्या कायदेशीर प्रकरणाचे अचानक सक्रिय होणे मानसिक आणि आर्थिक दबाव वाढवू शकतं. या काळात नातेसंबंधांतही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. वैवाहिक जीवनात तणाव, प्रेमसंबंधात गैरसमज आणि फसवणुकीचा धोका वाढू शकतो. कुटुंबात भांडणं आणि मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिमाही धोक्यात आहे. एखाद्या वादामुळे लोक तुमच्या इमेजवर प्रश्नचिन्ह लावू शकतात. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. रस्त्यावर अचानक अपघात किंवा घसरून पडणे यासारख्या घटना घडू शकतात. प्रवास करणाऱ्यांनी या काळात विशेष दक्षता घ्यावी. पितृदोष यावेळी सक्रिय राहील. जर तुमचे पूर्वज संतुष्ट नसतील तर त्यांचा राग तुमच्या जीवनात काम बिघडवणं, पैसा अडकवणं आणि विचित्र अडथळे आणू शकतो. पण उपायही आहे. रात्री पितळाच्या लोट्यात पाणी आणि काळे तीळ टाकून पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करा. हा सोपा उपाय पितरांना प्रसन्न करेल आणि त्यांच्या कृपेने नकारात्मक ऊर्जा कमी होईल. मित्रांनो, सर्वपितृ अमावस्या आपल्याला शिकवते की मुळांचा विसर कधीही पडू नये. आपल्या पितरांना अन्न, पाणी आणि प्रार्थना अर्पण करणं म्हणजे त्यांच्या स्मृतींना प्रकाश देणे. या दिवशी केलेल्या श्रद्धातर्पणामुळे पितरांचे आशीर्वाद आपल्या जीवनाला प्रकाश देतो. चला तर मग या पितृ अमावस्येला आपण सर्वजण मनःपूर्वक आपल्या पूर्वजांना वंदन करूया. धन्यवाद. जय श्री कृष्ण.